नमस्कार. भूत पिशाचांच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्यासोबत भूताटकीची घटना होण्यासाठी एखादी जागा हॉन्टेड असणंच गरजेचं नाही की त्या परिसरात लय अशा भूताटकीच्या घटना झाल्यात, लय डेंजर, लय टेरर, लय अशी खतरनाक जागा आहे. ती जागा असणे गरजेचं नाही. काही वेळेस अशा ठिकाणी पण भूताटकीच्या घटना होतात, हॉरर घटना होतात की त्या जागा एकदम नॉर्मल असतात, पण त्या ठिकाणी काही असे आत्मे असतात की त्यांना ती जागा, ती वेळ, ती काळ एकदम त्यांच्यासाठी सुटेबल असते आणि आपल्यासारख्या लोकांसोबत अशा भूताटकीच्या घटना घडतात. तर तुम्हाला मी आज आहे ना एक अशी स्टोरी सांगणार आहे की ती जागा एकदम नॉर्मल आहे. कधी त्या ठिकाणी अशा भूताटकीच्या घटना घडल्या नव्हत्या, पण त्या दिवशी तो काळ, वेळ, तो योग जुळून आला होता आणि मनोजसोबत त्या ठिकाणी ती घटना घडली. त्यांनी कधी स्वप्नात पाहिलं नव्हतं अशी घटना त्यासोबत घडली. ही घटना थोडी रोमॅन्टिक सुद्धा आहे आणि हॉन्टेड सुद्धा आहे. दोन्हींचं कॉम्बिनेशन आहे. तुम्हाला ही घटना ऐकल्यावरती नक्कीच आवडणार आहे. 100% मी सांगतो तुम्हाला. गेस करा की तुमचा मित्र तुम्हाला फोन करून बोलतो, यार मी ह्या बस स्टॉपवरती येणार आहे, मला न्यायला येशील का? तुमच्याकडे एक 4 व्हीलर आहे. तुम्ही त्याला बोलता की हो चल मी येतो, चल तू कुठे येशील तिथं मी येतो. तर तो बोलतो ह्या अमुक बस स्टॉपवरती ये आणि तिथं येऊन थांब. तुम्ही तुमची 4 व्हीलर घेता आणि त्या बस स्टॉपपाशी जाता, गाडी साईडला पार्क करता आणि गाडी थोडा कंटाळा आला म्हणून त्या बस स्टॉपवरती जाता. तिथं बेंच वगैरे जे असतात त्याच्यावरती जाऊन थोडंसं रिलॅक्स आरामशीर बसता. आजूबाजूला कुणीही माणूस नाही. रात्रीचे 12-12:15 वाजलेले आहेत आणि काही वेळानंतरनं एक सुंदर देखणी मुलगी त्या बस स्टॉपवरती येते आणि तुम्ही ज्या बेंचवरती, ज्या बाकावरती बसलेत त्या बाकावरती म्हणजे तुमच्या शेजारीच बसते. आणि तेवढ्या तुमच्या मित्राचा तुम्हाला फोन येतो की यार सॉरी यार बरं का, मला आणखीन थोडा उशीर होणार आहे, लागलं तर तू परत गेला तरी चालेल. आणि पुन्हा तुम्हाला तो सॉरी बोलतो, यार मी करतो, माझी गाडी आहे म्हणजे माझ्या गाडीची अरेंजमेंट करतो, यार सॉरी. तर तुम्हाला तुमचा मित्र हे असं बोलतो आणि तुम्ही तुमच्या जी कार तुम्ही पार्क केलेली आहे त्या कारकडे जाता आणि जी मुलगी तुमच्या शेजारीहून बसली होती, जी तुमची ओळख नाही, पाळख नाही, काही नाही, आणि ती मुलगी तुम्हाला पाठीमागनं आवाज देते की तुम्ही ह्या ठिकाणी जाणार आहे का, म्हणजे त्या रस्त्याने जाणार आहे का, आणि तुम्ही त्याच रस्त्याने जाणार आहात. तर तुम्ही ती मुलगी 12-12:30 वाजले त्या ठिकाणी एकटी आहे, तर तुम्ही काय करसाल? तुम्ही तिला त्या गाडीमध्ये तुमच्या बसवसालच ना. आणि तुमच्यासोबत ती मुलगी बसलीत, पण तुम्हाला हे 2 दिवसांनी 3 दिवसांनी समजतं की यार ती मुलगी नव्हती, ती एक प्रेतात्मा होती, एक भूत होती. कशी परिस्थिती होईल तुमची? तर तशीच तीच घटना तुम्हाला घडलेली सांगणार आहे. सविस्तर त्याची तुम्हाला माहिती देणार आहे, कसा प्रकार हा घडला होता. ही घटना आहे नाशिक शहरामधली, सातपूर MIDC मधली. तिथे एक बस स्टॉप आहे. जरी तो हॉन्टेड बस स्टॉप म्हणून प्रसिद्ध नसेल, पण तुम्हाला मी पहिलेच सांगितले की अशा पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज किंवा त्या अँटिटीज जर तो वेळ, काळ, तो योग जुळून आला ना, तर असं तुमच्या आमच्या सारख्या लोकांसोबत काही खेळ खेळतात. तर तसाच खेळ मनोजसोबत घडला आहे. पूर्ण घटना तुम्ही ऐका, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. ही घटना आहे नाशिक शहरामधली. नाशिक शहरामध्ये सातपूर एक मोठी MIDC आहे. त्या MIDCच्या बस स्टॉपवरती मनोजला ती मुलगी भेटते. मनोज हा सातपूर MIDC मध्ये एका कंपनीमध्ये जॉब करत होता. त्या दिवशी त्याच्या कामामुळे त्याला थोडासा जास्त उशीर होतो. 12-12:30 वाजतात त्याला त्याच्या कंपनीतनं बाहेर यायला. त्यामुळे त्याचा मित्र त्याला फोन करतो की अरे मनोज, मला सुद्धा सोबत घेऊन जा, थोडा वेळ लागेल, तू आता कुठेस? तर मनोज त्याला बोलतो की मी आता सातपूर MIDCच्या एका बस स्टॉपच्या जवळ आलेलो आहे. तर त्याचा मित्र बोलतो की तू थोडा वेळ तिथे वेट कर, मी पाठीमागनं कुणाला तरी घेऊन तिथे येतो.
म्हणजे तो मला तिथे सोडेल आणि आपण दोघे तिथून घरी जाऊ. मनोज गाडी साईडला पार्क करतो आणि गाडीमध्ये थोडासा त्याला कंटाळा आला म्हणून त्या बस स्टॉपच्या एका बेंचवरती बसायला जातो. आरामशीर तिथे बसला होता. रात्रीचे 12 सव्वा 12 वाजले होते, त्यामुळे लोकांची वर्दळ कमी झाली होती. एकदम कमी लोक, रस्त्यालाही गाड्या फार दिसत नव्हत्या. 10-15 मिनटं मनोज त्या बाकड्यावरती बसतो, हातात फोन घेऊन थोडासा फोन चालवत होता. आणि काही वेळाने एक अंगात तिच्या लाल ड्रेस असलेली मुलगी त्याच्या जवळ त्या बाकड्यावरती त्याच्या शेजारी येऊन बसते. त्याची आणि तिची बिलकुलही ओळख नाही. ती मुलगी त्याच्याकडे पाहून त्याला बोलते की नाशिक सेंटर म्हणजे जे नाशिकचं मेन बस स्टॉप आहे, आत्ता एखादी बस मिळेल का मला तिथे जायला, किंवा एस टी मिळेल का. तर त्याला काही फारसं त्या गोष्टीचं माहिती नव्हतं, कारण तो कधी बसने किंवा एस टीने त्याने तो तिथनं प्रवास करत नव्हता. तर तो तिला बोलतो की नाही, मी सांगू शकत नाही, मला माहिती नाही आहे. आणि तो गप्प बसतो. पण खरंच त्या दिवशी काही असेल, त्या बस स्टॉपवरती एकही माणूस किंवा एकही दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी नव्हता. मनोज आणि ती मुलगी फक्त त्या बस स्टॉपवरती बसलेली होती. बराच वेळ होतो आणि ती मुलगी पुन्हा याला विचारते की कुणाची वाट पाहताय का. तर तो बोलतो, हो, माझा मित्र येणार आहे, त्याने आज बाईक नाही आणलेली, तर माझ्यासोबत तो येणार आहे. तो मनोज ज्यावेळेस ती मुलगी त्याला विचारते त्यावेळेस तिच्याकडे पाहतो आणि त्या क्षणी त्याला असं वाटतं, त्याच्या मनातल्या मनात तो काही गोष्टी बोलतो, यार कसली किती सुंदर मुलगी आहे, अगदी देखणी, लांबलचक केस, गोरी पान. तिच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक त्याला दिसली. तो न राहता सुद्धा पुन्हा पुन्हा तिच्या चेहऱ्याकडे बघायला लागला, कारण ती मुलगी त्याला इतकी सुंदर दिसली की त्याला असं वाटलं की मी आजपर्यंत अशी एवढी देखणी सुंदर मुलगी कधीच पाहिली नव्हती. आणि जी माझ्या शेजारी बसलेली मुलगी आहे ती इतकी देखणी, त्यामुळं तो वारंवार तिच्याकडे पाहायला लागला. तेवढ्यातच त्याच्या मित्राचा त्याला फोन येतो आणि त्याला बोलतो, मनोज सॉरी यार, मला थोडा आणखी वेळ लागणार आहे, हवा असेल तर तू निघून जा, मी नंतरनं एखाद्याची बाईक घेऊन मी येतो. पुन्हा त्याला सॉरी बोलतो, यार सॉरी, माझ्यामुळे तुला थांबावं लागलं. मनोज बोलतो, काही हरकत नाही. मनोज तिथनं उठतो. आता ती मुलगी त्याच्या ओळखीची नव्हतीच, त्याच्यामुळे तिला विचारायचा कुठलाही संबंध नाही. आणि मनोज त्याच्या गाडीचा दरवाजा उघडतो. तेवढ्यात पाठीमागनं त्या मुलीचा त्याला आवाज येतो. ती त्याला बोलते की मेन बस स्टॉपकडे जाणार आहे का, मला तिकडेच यायचे, जर तुम्ही तिकडे जाणार असाल तर प्लीज मला तिथे ड्रॉप करा. ती मुलगी त्याच्याकडे लिफ्ट मागते आणि त्यालासुद्धा ND पाटील रोडकडे जायचं असतं, त्यामुळे मेन बस स्टॉपसुद्धा तेवढ्याच त्या भागामध्ये. तर तो थोडासा विचार करतो की यार आता रात्रीचे 12:30 वाजलेत, हिला घेऊ का नको. पण काही त्याच्या डोक्यामध्ये असे पण विचारतात की यार फार उशीर झालेला आहे, फार अंधार झालेला आहे, हे एकट्या मुलीला आपण इथं सोडून जाणं म्हणजे चुकी आहे, कारण आजूबाजूला कुणी नाही आहे. तर तो नाविलाजाने तिला बोलतो, हो ठीक आहे, मी त्याच बाजूला चाललेलो आहे, तुम्हाला यायचं असेल तर या. आणि ती क्षणात त्याच्या गाडीपाशी येते. मनोज त्याच्या गाडीमध्ये बसायच्या आत ती दरवाजा उघडून त्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसते, गाडी चालू करतो. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो की ज्या बस स्टॉपवरती ती मुलगी त्याच्या गाडीमध्ये बसली होती, तर साधारण ND पाटील रोड किंवा ते जे नाशिक शहरातलं जे मेन बस स्टॉप आहे याचं साधारण अंतर 6-6.5 किलोमीटरचं आहे. म्हणजे साधारण जर आपण विचार केला तर एक 15 ते 20 मिनिट आपल्याला त्या एरियामधून त्या बस स्टॉपकडे यायला लागतात. तर 6-6.5 किलोमीटरचं ते अंतर आहे, म्हणजे फारसं काही अंतर नाही आहे. ती मुलगी गाडीत बसते, पण मनोज थोडासा अनकम्फर्टेबल असतो. ती मुलगी कम्फर्टेबल होती. तिच्या चेहऱ्यावर कुठलेही भाव नव्हते की एखाद्या
बिना ओळखीच्या किंवा ज्या व्यक्तीचा आपलं परिचयच नाही त्या एका पुरुषासोबत आपण बसलोय, तिच्या चेहऱ्यावर कुठलेही हावभाव नव्हते. पण मनोज एक मुलगा असून, एक पुरुष असून सुद्धा तो थोडासा अनकम्फर्टेबल होता. तो तिला काही विचारत नाही किंवा तिच्यासोबत कुठलाही शब्द बोलत नाही. तिथनं गाडी चालू करतो आणि एका सर्कल जवळ येऊन गाडी यू-टर्न करतो. थोडा वेळ पुढे गेल्यावरती ती मुलगी त्याला विचारते की तुम्ही इथे जॉब करता का? तर तो बोलतो हो. पण ती मुलगी इतकी सुंदर होती, हा न राहता सुद्धा तिच्या चेहऱ्याकडे बघायचा प्रयत्न करायचा. आणि ती मुलगी ज्यावेळेस मनोज तिच्या चेहऱ्याकडे पाहायचा त्यावेळेस ती एक हलकी स्माईल त्याला द्यायची. पण मनोजला कुठं माहिती आहे की त्याच्यासोबत काय प्रकार घडणार आहे, ती मुलगी कोण आहे, त्याने त्याचा विचारही केला नव्हता. फक्त एक मुलगी रात्रीची 12-12:30 वाजता एका बस स्टॉपवरती एकटी राहू नये म्हणून त्याने तिला गाडीत बसवली होती. ती मुलगी बऱ्याच वेळ त्याच्यासंग बोलायचा प्रयत्न करते, याच ठिकाणी काम करताय का? आता काय होतं, मी तुम्हाला एक्झॅक्ट ते लोकेशन, तुम्हाला त्या एरियाचं नाव तुम्हाला सांगू शकत नाही, कारण बरेचसे लोक कमेंट करतात की यार काय होतं असे तुम्ही जर प्रत्येक ठिकाणाचं एरियाचं तुम्ही लोकेशन दिलं काही चुकीचे मेसेज जातात. त्यामुळे तुम्हाला मी एक्झॅक्ट त्याचं लोकेशन किंवा तो एरिया सांगू शकत नाही, तुम्ही थोडंसं समजून घ्या. तर थोडं अंतर पुढं चालतात ती मुलगी त्याच्यासोबत बोलत असते की तुम्ही इथेच काम करता का, इथे जॉबला आहे का, बऱ्याचशा गोष्टी ती मुलगी त्याला विचारते. मनोजचं नावसुद्धा विचारते की तुमचं नाव काय? तर मनोज तिला नाव सांगतो आणि नावेला जाणे मनोजसुद्धा तिला विचारतो की तुमचं नाव काय? ती त्याला नाव सांगते, माझं नाव स्वीटी, मी ND पाटील रोड ह्याच भागामध्ये राहते. कंपनीमध्ये थोडं एक्स्ट्रा काम आल्यामुळं थोडासा उशीर होतो. कंपनीची गाडी असते पण मला थोडा जास्त वेळ लागतो किंवा माझं थोडं जास्त काम शिल्लक राहतं, त्यामुळे मला जाता येत नाही. हे 2-3 दिवसापासून थोडासा असा प्रॉब्लेम माझ्यासोबत क्रिएट होतोय. तर ह्या गोष्टी ती पण सांगते. रेग्युलरली मी बोलते कंपनीच्या गाडीमध्ये जाते, मला फारसा एवढा उशीर होत नाही. तर अशा काही गोष्टी ते बोलत होते. मनोज आपली त्याची नेहमीप्रमाणे त्याच्या गाडीचं स्पीड होतं, अंतर खूप नाही आहे त्याच्यामुळे तोही काही जास्त गाडी पळवत नव्हता किंवा जास्त फास्ट स्पीड गाडीला नव्हतं. थोडं अंतर पुढं जातो आणि एक वयस्कर म्हातारे बाबा, त्यांच्या हातामध्ये एक टोपली होती, कदाचित ते त्याच्यामध्ये फळ फ्रूट असू शकतात किंवा ते विक्री करत असतील. तर एक म्हातारे बाबा त्याला हात करतात. तर ते म्हातारे बाबा हात करून त्याच्या गाडीच्या समोर येतात, तर त्याच्यामुळे त्याला ब्रेक दाबावा लागतो. तोही गाडी थांबवतो. गाडीचं स्पीड अगदी कमी होतं. गाडीची काच खाली घेतो आणि विचारतो काय? तर त्यावेळेस ते म्हातारे बाबा बोलतात की बाबा मला मेन बस स्टॉपपर्यंत जायचं आहे, मदत करशील का माझी? तर आता एक गाडीत मुलगी आहे, म्हाताऱ्या बाबांना नाही बोललं तर थोडं इम्प्रेशन डाऊन होणार. हे कुणी असू द्या, एक 25-26 वर्षाचा मुलगा, त्याच्यासोबत एक सुंदर देखणी मुलगी जर असेल आणि असे काही घटनाक्रम होत असेल तर तो थोडंसं त्या मुलीवरती इम्प्रेशन त्याचं जावं म्हणून काही गोष्टी तो ॲडजस्ट करायला सुरुवात करतो. तर त्या दिवशी तो तसंच करतो, त्याच्यासोबतही तसंच होतं. नावेला जाणे त्या बाबांना बोलतो हा ठीक आहे बाबा, तिकडं जाणार आहे, बसा तुम्ही हवं तर. बाबा पुढचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करतात. तो बोलतो बाबा पाठीमागं बसा, तुमच्या हातामध्ये टोपली पण आहे. तर बाबा पाठीमागचा दरवाजा उघडतात आणि थोडंसं कसं बसं बसायचा प्रयत्न करतात, कारण त्यांचं वय थोडं जास्त झालेलं होतं. तिथनं तो पुन्हा गाडी त्याची चालवायला सुरुवात करतो आणि ती मुलगी आणि तो मनोज एकमेकांसोबत थोडेसे बोलत होते, एकमेकांचा परिचय घेत होते. तर आधीमध्ये त्या बाबांना असं वाटायचं की मनोज त्यांच्यासोबतच बोलतोय, तुम्ही कुठं राहता किंवा काय, या अशा काही गोष्टी चालू होत्या. त्याच्यामुळे बाबांना असं वाटतं की मी माझ्यासोबतच तो बोलतोय. पण तो मनोज ॲक्च्युअलमध्ये त्या मुलीसोबत बोलत होता. बाबा थोडे गोंधळतात की यार गाडीमध्ये मी पाठीमागं बसलोय आणि मी याच्यासोबत ज्याला ज्यावेळेस विचारतोय की बाबा रे तू माझ्यासोबत बोलतोय का, तर हा बोलतो की नाही बाबा मी तुमच्यासोबत बोलत नाही. बाबा रे म्हणजे मनोज. म्हातारे लोक कशी आहेत की आपलं वय किती जरी असलं तरी ते आपल्याला आरे तुरे करून बोलू शकतात, त्या गोष्टीचं आपल्याला काही वाटत सुद्धा नाही.
तर ते म्हातारे त्याला बोलतात की अरे बाळा माझ्यासोबत बोलतोय का? तो बोलतो बाबा तुमच्यासोबत नाही, माझा मित्र आहे, माझी मैत्रीण आहे समोर, तिच्यासोबत बोलतोय. तर बाबा त्या सीटाकडे पाहतात, पण ॲक्च्युली त्या बाबांना त्यावेळेस तिथं कोणी दिसत नव्हतं. ते बाबा थोडेसे गोंधळतात. ते बाबा त्याला बोलतात की अरे यार तुझी काय तब्येत थोडी बिघडलेली आहे का, खराब आहे का काय? तो बोलतो नाही बाबा. आता मुलगी शेजारी आहे म्हणल्यावरती तो जास्त आवाज करून सुद्धा त्या बाबांसह त्या म्हाताऱ्या व्यक्तीसोबत बोलू शकत नव्हता. तर ते बाबा बोलतात तुझी काय तब्येत थोडीशी खराब आहे का? तर तो बोलतो नाही बाबा. अरे मग तू कुणासोबत बोलतोय? अहो बाबा तुम्हाला दिसत नसेल, अंधार आहे, माझी मैत्रीण आहेत, मी तिच्यासोबत बोलतोय, तुम्ही बसा आरामशीर. तर त्या बाबांना थोडंसं विचित्र काहीतरी वाटतं, पण ॲक्च्युअलमध्ये जे तिथं नव्हतं ते बाबा त्यांच्या डोळ्यांनी स्पष्ट पाहत होते, पण जे मनोज पाहत होता ते त्याला दिसत नव्हतं. त्या बाबांना थोडंसं ते विचित्र तिथं वाटतं की अरे हा कुणासोबत तरी बडबड करतोय. म्हणजे ते आता वयस्कर असल्यामुळं त्यांना अनुभवसुद्धा असेल ना असल्या काही गोष्टींचा. त्या बाबांना थोडंसं हे काहीतरी विचित्र वाटल्यामुळं ते बाबा बोलतात की पोरा थोडी गाडी साईडला उभी कर, मला उतरू दे. मनोज बोलतो अहो तुम्हाला तर मेन बस स्टॉपला यायचं आहे. नाही नाही बाळा मला यायचं नाही, मी इथंच उतरतो, मला थोडंसं काम आहे. म्हणजे त्या बाबांना काही गोष्टी कळल्या होत्या, समजल्या होत्या. मनोज थोडी गाडी साईडला घेतो, ते बाबा पटकन गाडीच्या खाली उतरतात आणि मनोजकडं चेहरा करून अशी मान हलवतात, बाबा रे काळजी घे. मनोजला त्यावेळेस ते काही समजत नाही. ते बाबा खाली उतरतात, मनोज पुन्हा त्याची गाडी चालवायला सुरुवात करतो. त्याचं लग्न झालेलं नव्हतं, एक सुंदर मुलगी बसल्यामुळे काही वेळानंतर तो सुद्धा थोडंसं स्वतःला कम्फर्टेबल फील करायला लागतो. म्हणजे थोडीशी त्या मुलीसोबत त्याची ओळख होतेच की ती सुद्धा त्याच ठिकाणी काम करते आणि मनोजसुद्धा त्याच MIDCमध्ये काम करतो. म्हणजे आपल्या गाठीभेटी ह्या इथून पुढे होऊ शकतात. आणि ती मुलगीसुद्धा ज्यावेळेस मनोज तिच्यासोबत बोलायचा त्यावेळेस एक मस्त एक स्माईल करून त्याच्यासोबत बोलत असायची. तिचं जे डेस्टिनेशन आहे ते तिथे येतं. म्हणजे तो मेन बस स्टॉप जवळ येतो आणि त्या ND पाटील रोडकडे जायला तो जिथनं रस्ता स्टार्ट होतो त्याच्या बराच अंतर पुढं चालतात आणि ती त्याला बोलते की इथे साईडला करा गाडी. तो बोलतो तुम्ही इथेच राहता का? ती बोलते हो. ती गाडीच्या खाली उतरते आणि त्याच्याकडे हलकी स्माईल करते. त्यालाही ती स्माईल त्याच्या काळजाला लागणारी होती. त्याच्या मेंदूपर्यंत तो मेसेज जातो की यार ही मुलगी जर आपल्यासोबत कायम राहिली तर किती भारी होईल. म्हणजे थोडक्यात मन में लड्डू फूटा, कुछ इस तरीके की फीलिंग उसे आनी शुरू हो जाती है. गाडीच्या खाली उतरते आणि मनोजला थँक्यू बोलते. मनोजला बोलते उद्या भेटणार का? अरे यार मग तर मनोज तर आणखी त्या 7व्या आसमान पे. मनोजला वाटतं यार मुलगी आपल्याला विचारते की उद्या भेटणार का, म्हणजे यार काहीतरी आपलं होऊ शकतं, कारण त्याचं लग्न झालेलं नव्हतं. तो बोलतो हो पण तुम्ही उद्या लवकर जासाल. ती बोलते नाही अजून मला 2-3 दिवस थोडं एक्स्ट्रा काम आहे, मला हाच उशीर होऊ शकतो. तर ती मुलगी गाडीच्या खाली उतरल्यावरती मनोजकडनं त्याचा फोन नंबरही मागते. मनोज तिला त्याचा फोन नंबरसुद्धा देतो आणि तिच्याकडनं सुद्धा तो तिचा फोन नंबर घेतो. आणि ती मुलगी जिथे राहायची त्या भागाकडे म्हणजे तिथनं ती जायला सुरुवात करते आणि थोडीशी पाठीमागे जाते. आणि मनोज तोपर्यंत साईड मिररमधनं पाहत होता, जो गाडीच्या मधोमध जो मिरर असतो त्याच्यामधनं पण पाहत होता. तर ती मुलगी त्याच्याकडेच वळून वळून पाहत होती. म्हणजे त्याला थोड्याशा फिलिंग त्याच्या मनामध्ये त्या जागायला सुरुवात झाली होती. ती पुन्हा थोडीशी त्याच्याकडे यायला जाते आणि पुन्हा त्याला बोलते थँक्यू, उद्या आपण पुन्हा भेटू. तो बोलतो हा ठीक आहे नक्की भेटू. तिथून मनोज त्याच्या घरी जातो. घरी जाऊन जेवण करून झोपी जातो. पण रात्रभर त्याच्या मनामध्ये त्याच्या ध्यानामध्ये त्या मुलीचा चेहरा फिरत होता. म्हणजे त्याला एक वेगळा फिलिंग त्याला यायला सुरुवात झाली होती, येत होत्या. सकाळ होते. सकाळ झाल्यावरती त्याला असं वाटतं की ती मुलगीसुद्धा तिकडेच कामाला आहे, तर आपण तिला एकदा फोन करू की आपल्यासोबत येत असेल तर आपण तिला घेऊन जाऊ. तो तिला बराच वेळ ट्राय करतो फोन, पण फोन लागत नाही. फोन बंद होता.
जर त्याला एक्झॅक्ट तिचं घर माहिती असतं तर तो कदाचित त्याच्या घरी पण त्यावेळेस गेला असता, पण त्याला तिचं घर माहिती नव्हतं. आता तो परिसर म्हणजे आता कुणाचं घर शोधणार. तो त्याचं पुन्हा सकाळी उरकून तो त्याच्या जॉबवरती जातो, दिवसभर काम करतो. पण ती मुलगी त्याच्या दिवसभर सतत त्याच्या डोक्यामध्ये सारखा तिचा विचार त्याला यायला सुरुवात होते आणि तो विचार करतो की यार आज संध्याकाळी ही भेटेल का आपल्याला, आज रात्री ही पुन्हा त्या बस स्टॉपवरती असेल का. आता त्या दिवशी त्याच्या मित्राने त्याला फोन केला होता म्हणून तो चुकून त्या बस स्टॉपवरती तो बसला होता, पण आज त्याला तसं काही नव्हतं. पण आज तो कामावरनं लवकर सुटतो, पुन्हा त्या बस स्टॉपवरती जाऊन बसतो, बराच वेळ वाट पाहतो, ती मुलगी काही येत नाही. पण त्याला असं वाटायचं की यार कदाचित ही आज नक्की भेटेल. बराच वेळ त्या बस स्टॉपवरती त्याच्या गाडीमध्ये ये जा करत तिची वाट पाहत होता. तिला फोन लावायचा प्रयत्न करतो पण फोन लागत नव्हता. आणि काही वेळाने ती मुलगी पुन्हा त्या बस स्टॉपवर येताना त्याला दिसते. यार खरंच आपण इतक्या वेळ थांबलो, पण जर आपण वेळ घालवा त्याचं सोनं झालं. ती मुलगी पुन्हा त्या बस स्टॉपवर त्याच्या जवळ येऊन बसते आणि हाय हॅलो त्यांचं होतं. ती बोलते काय आज सुद्धा तुम्ही तुमच्या मित्रासाठी थांबलेत का. तर ह्यावेळेस तो बोलतो नाही, आज मी तुमच्यासाठी थांबलो. मी सकाळपासून तुमचा फोन ट्राय करतोय, तुमचा फोनच लागत नाही आहे, बंद येतोय. ती बोलते अरे हो, सकाळी थोडंसं घाई गडबडीमध्ये मी घरनं निघाले आणि रात्री उशीर झाल्यामुळे मी फोन चार्ज करायचे विसरून गेले आणि माझ्या लक्षात नंतर न आलं की मी फोन घरीच विसरून आले. तर बोलतो काय हरकत नाही, येणार का. तर ती तेवढं बोलल्यावरती पटकन त्याच्या गाडीपाशी जाते, तोही गाडीचा दरवाजा उघडतो, तिला आतमध्ये बसवतो आणि दोघेही पुन्हा त्या मार्गाला लागतात. आता ह्यावेळेस अगदी कम्फर्टेबल होता, कारण भाऊला वाटलं की आता मुलगी पटली. मी त्याच्या मनामध्ये काही फिलिंग एक्स्ट्रा यायला लागतात, लय गोष्टी त्याला पुढच्या अशा ॲटोमॅटिक त्याच्या मनामध्ये क्रिएट व्हायला लागतात की यार एवढी सुंदर मुलगी यार आपल्यासोबत येते, म्हणजे तिला पण आपल्याविषयी काहीतरी तिला वाटत असेल. पुन्हा त्यांच्या गप्पा गोष्टी ह्या बऱ्याचशा गोष्टी जास्तोपर्यंत सुरू होत्या. मग आज थोडंसं जास्त विषय निघतात, तुम्ही नेमकं कुठल्या कंपनीमध्ये कुठल्या पोस्टवरती, ती त्याला विचारते आणि मग दोघांची थोडीशी दुसऱ्या दिवशी म्हणजे थोडीशी जास्त घट्ट मैत्री होते. त्यावेळेस मग तो संकोच करत नाही तिला काही गोष्टी विचारायला काय, पण तो तिला विचारतो की तुम्ही रोजच असं उशीर होतो का, म्हणजे ह्या गोष्टी बऱ्याचशा होतात आणि किती वर्षापासून तुम्ही कामाला आहे. ती सांगते मी इथं साधारण 3-3.5 वर्ष झाले असेल मी ह्या ठिकाणी जॉबला आहे आणि एकाच ठिकाणी जॉबला आहे. तर ते घरचं पण विचारतो की तुमच्या घरी कोण, तर ती सांगते आई वडील आणि एक भाऊ आहे, या सगळ्या गोष्टी ती पण सांगते. मनोजलाही ती विचारते, मनोजही सांगतो की माझं म्हणजे असं फॅमिली वगैरे काही नाही आहे, माझा एक मित्र आणि मी एक फ्लॅटमध्ये आम्ही रेंटनी राहतो, तर अशा काही गोष्टी होतात. तर तिथनं तो म्हणजे गाडी चालवत आणि त्या आनंदात तो निघालेला असतो, कारण एक मुलगी सोबत होती. काही वेळाने पुन्हा ज्या ठिकाणी ती मुलगी उतरली होती ते ठिकाण येतं. तर ती मुलगी म्हणते गाडी साईडला करा. तर तो बोलतो की आज तुम्ही इथं नका उतरू, चला मी तुम्हाला आज तुमच्या घरी सोडतो, फार उशीर झालेला आहे. तर ती सुद्धा त्याला काय बोलत नाही आणि बोलते ठीक आहे, पण त्याला घर माहिती नसतं. ती बोलते चला मी तुम्हाला दाखवते. पण ती जसं त्याला सांगते त्या ठिकाणी तो गाडी घेऊन जातो आणि एका घराच्या बाजूला ती बोलते थांबा. तिथं गाडीतनं ती खाली उतरते आणि पुन्हा त्याच्याकडं एक गुड स्माईल करून त्याला थँक्यू बोलते. तो बोलतो मी तुम्हाला उद्या सकाळी पिकअप करायला येतो, आपण दोघे सोबतच जाऊ. ती बोलते हो ठीक आहे चालेल आणि पुन्हा ती त्याला थँक्यू बोलते. मनोज मस्त भाऊ सकाळची वाट बघत होता कधी पाठ होते. त्याला माहिती होतं की यार सकाळी आपण स्वीटीसोबत आपण जाऊ, म्हणजे तर सकाळी मस्त उठतो, चकाचक फ्रेश दाढी वगैरे करतो, नवीन कपडे घालतो, मस्त परफ्यूम मारतो. तिला एक कॉल करतो पण तिचा फोन बंद होता. तिथून गाडीला स्टार्टर मारतो आणि जिथे रात्री तिला ड्रॉप केली होती तिथे जातो. तिथे गेल्यावर एक 10 मिनटं तो वाट पाहतो दरवाजा उघडण्याची, की दरवाजा उघडेल आणि ती बाहेर येईल. पण 10-20 मिनटं होतात पण ती काही येत नाही. तिथनं पुन्हा तिला कॉल करतो पण तरी तिला फोन लागत नाही. पुन्हा फोन स्विच ऑफच येत होता.
तर त्याला असं वाटतं की यार ही रात्री उशीर झाली असेल, त्याच्यामुळे हिने पुन्हा फोन स्विच ऑफ जो आहे तो काढला नसेल, चार्जिंग केली नसेल. नाविलाजाने तो गाडीच्या खाली उतरून त्या घराकडे जातो, ज्या दरवाजापाशी तिला सोडली होती, जिथे ड्रॉप केली होती तिथे जातो आणि दरवाजा ठक 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 वाजवतो. आतमधनं एक मावशी येतात, त्यांना पाहिलं, ह्याला वाटतं की यार हिची आई असेल, तर तो तिला बोलतो, नमस्कार मावशी. तर ती बोलते, कोण? तो सांगतो, माझं नाव मनोज, स्वीटी आहे का? ती बोलते, कोण स्वीटी? अहो मी रात्री तुमची मुलगीच ना. तर त्या मावशीला थोडीशी ते मावशी गडबडतात की हा नेमकं काय बोलतो, याला काय विचारायचे. तर तो पुन्हा त्यांना बोलतो की अहो रात्री आम्हाला उशीर झाला, थोडंसं कंपनीत काम होतं, आम्ही एकाच ठिकाणी काम करतो, रात्री तिला मी इथं ड्रॉप केली, ती मला बोलली की सकाळी मला पिकअप करसाल का, तर म्हणून मी तिला न्यायला आलो आहे. त्या मावशी थोड्या गडबडतात, त्यांना काहीच समजत नाही. त्या बोलतात, मला काहीच समजत नाही, तुम्ही काय बोलताय, आतमध्ये येऊन बसा. तो आतमध्ये येतो, एका सोफ्यावरती बसतो. 1-2 मिनिटांनी एक काका त्याच्यापाशी येऊन बसतात. तर तिने सांगितलं होतं की माझी आई, माझे वडील आणि माझा एक भाऊ आहे, आम्ही असे 4 जण मिळून राहतो. तर त्याला वाटतं की तिचे वडीलच असतील. ते बोलतात की काय आहे, तुम्ही कोण आहेत? तर तो पुन्हा त्या काकांना सांगतो की स्वीटी आणि मी सातपूर MIDCमध्ये आम्ही दोघेसुद्धा एकाच कंपनीमध्ये जॉब करतो. रात्री आम्हाला उशीर झाला, थोडं एक्स्ट्रा काम होतं, त्यामुळे उशीर झाल्यामुळे तिला मी इथं ड्रॉप केली होती आणि ती मला बोलली होती की सकाळी मला तुमच्यासोबत तुम्ही घेऊन मला घ्यायला या, म्हणून मी तिला न्यायला आलेलो आहे. तर ते काकासुद्धा थोडे गडबडतात की यार काय झाले. तर ते बोलतात की यार स्वीटी तुम्ही कसं काय तिला ओळखता? तर त्यावेळेस तो सांगतो की 2-3 दिवसापूर्वीच आमची ओळख झालेली आहे, फार जास्त ओळख नाही आहे, पण आमची ओळख झाली होती. तर ते काका त्याचा हात पकडतात, त्याला उठवतात आणि एका रूममध्ये घेऊन जातात आणि तिथे ना एका भिंतीवरती बोट करून त्याला बोलतात की ही मुलगी होती का? तर त्यावेळेस जे मनोज पाहतो ना, त्याच्या पायाखालची जमीन आली, जमीन. त्याचा मेंदू आहे ना फुटाळा असं वाटतं भ्रष्ट होतो काय. कारण जे पाहतो ना ते खरंच अति भयानक होतं. ते जो फोटो तिथे लावलेला होता, टांगलेला होता, त्यामध्ये जी मुलगी होती, जी मुलगी त्याच्यासोबत 2 दिवस प्रवास करत होती, तीच मुलगी त्या फोटोमध्ये होती. पहिला त्याचं आहे ना अंग थरथर, त्याला काहीच समजत नाही. तो बोलतो, काका यार असं कसं काही शक्य आहे? अहो 2 दिवस झाले आम्ही दोघं प्रवास करतोय, माझ्यासोबत गाडी तिथे, आणि रात्री मी तुमच्या दरवाजापाशी आणून सोडलेली आहे तिला. मला काय माहिती की स्वीटी इथंच राहते, मला काय माहिती तिचा ॲड्रेस, पण मी रात्री तिला इथं ड्रॉप केलं म्हणून तर मी आलोय, तिने मला घर दाखवलं म्हणून तर मी इथं आलोय. ते काका स्वतः थोडे गडबडतात आणि त्यांना पण काय वाटतं की हा माणूस काय थोडा विचित्र आहे का काय. पण त्यांच्या काही लक्षात गोष्टी येतात बरं का. ते बोलतात त्याला की खरंच तुम्हाला सांगतो, 3 वर्ष झाले स्वीटी सातपूर MIDC कामाला होती, तिथंच तिचा एक ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामध्ये ती मरण पावली. ते आमच्यात आता नाही आहे. आयला ह्याला काही सुधरत नाही, काही समजत नाही की काय करावं. तिथं आहे ना हाय तसा त्या परिस्थितीमध्ये बाहेर येतो, गाडी चावी लावतो, स्टार्ट मारतो गाडी आणि तिथून निघतो. थोडासा पुढे येतो आणि त्याच्या मित्राला फोन लावतो, अरे कुठे रे तू, मला तुझ्यासोबत बोलायचं, लय अर्जंट आहे, मला काहीतरी तुला सांगायचं, माझ्यासोबत काहीतरी अशा विचित्र घटना घडल्यात. तर त्याचा मित्र बोलतो की यार मी थोडासा मीटिंगमध्ये, तुला थोड्या वेळाने फोन करू का? हा बोलतो, यार खरंच खूप अर्जंट आहे, मला नक्की फोन कर. तिथनं पुन्हा त्याच्या कंपनीमध्ये जातो. त्याच्या दिवसभर त्या डोक्यात घुमत होतं. त्याच्या मित्राचा त्याला फोन येतो. तो मित्राला आहे ना बोलतो, यार मी तुला फोनवर सांगण्यापेक्षा आहे ना, खरंच तू जर माझ्याजवळ आला ना, तर तुला मी सगळे व्यवस्थित समजून सांगल काय आहे काय नाही. तू संध्याकाळी तुझी सुट्टी झाली तर तू ये इथं कशाने तरी, आपण दोघं सोबत एखाद्या हॉटेलमध्ये जेवण करू आणि मग जाऊ, तुला सगळ्या गोष्टी मी हॉटेलमध्ये बसल्यावरती सांगतो. म्हणजे तो थोडासा टेन्शनमध्ये आला होता की यार खरंच काहीतरी. आणि काही वेळाने त्याला ती गोष्ट आठवती की आपण ज्या वेळेस त्या मुलीला गाडीत बसवली होती, एक म्हातारे बाबा, वयस्कर बाबा एक टोपली घेऊन आपल्या गाडीत बसले होते. त्यांना आपण जे पाहत होतो त्याच्यापेक्षा त्यांना काहीतरी वेगळं दिसत होतं. जरी त्यांना त्यावेळेस तिथे त्या खुर्चीवरती, त्या सीटवरती कोणी दिसलं नव्हतं, पण त्यांनी काही गोष्टी भासल्या होत्या, पाहिल्या होत्या, दिसल्या होत्या त्यांना. पण आपण त्या मुलीसोबत बोलतोय, ती आपल्याला दिसते, तरीसुद्धा आपल्याला त्या गोष्टी कळल्या नाही की ती मुलगी कोण आहे. यार आपण भूतप्रेत आत्म्यांसोबत प्रवास करत होतो, 2 दिवस तिच्यासोबत गप्पा मारत होतो, पण तिला आपल्या गाडीतून बसून तिच्या घरपर्यंत घेऊन गेलो. स्वतःला ना इतकं लक्की समजायला आला की यार 2 दिवस आपण भूतप्रेत आत्म्यांसोबत रात्रीचा प्रवास केलाय. नशीब माझं, मला काहीच झालं नाही. संध्याकाळी ना त्याचा मित्र तिकडे येतो
त्याची सुट्टी होती. बाहेर आल्यावरती आहे ना, त्या मित्राला घेऊन पुन्हा त्या बस स्टॉपवरती जातो. तिथे गेल्यावर तो आहे ना, रात्रीची ज्या टायमिंगला ती मुलगी त्याला भेटायची ना, तो टाईम होस्तोपर्यंत त्याच्या मित्राला घेऊन तो तिथंच बसतो. त्याचा मित्र बोलतो, यार तू असं काय करतो वेड्यासारखा? तर तो गाडीत बसल्यावर त्याला सगळी घटना सांगतो. फक्त बोलतो की मला तुला काही गोष्टी दाखवायच्यात. आणि एक्झॅक्ट ज्या टायमिंगला ती मुलगी त्याला त्या बस स्टॉपवरती आलेली दिसायची, त्याच्यासोबत बसलेली दिसायची, ह्या गोष्टी त्याला ज्यावेळेस त्या अँटिटी त्यासोबत काही गोष्टी घडत होत्या ना, ती वेळ ती म्हणजे 12-12:30चा टायमिंग. त्यावेळेस तसाच त्याच्या मित्रासोबत आणि तो गाडीतच. ती मुलगी काही वेळाने येते, एका बेंचवर बसते, कोणाची तरी वाट पाहते. हे लांबनं त्याला दिसतं. तो गाडीच्या खाली उतरतो आणि त्याच्या मित्राला बोलतो की उतर थोडासा खाली. थोडासा जवळ जाऊन त्या मित्राला बोलतो की बघ रे, तो समोर बेंच आहे, त्या बेंचवरती तुला एक लाल रंगाचा ड्रेस घातलेली मुलगी तुला दिसतेत का रे? ती कुणाच तरी वाट पाहते. तो बोलतो नाही बुवा, मला तर काही कोणी दिसत नाही, तो बेंच तर रिकामाच आहे. काही वेळाने एक म्हातारी बाई तिथे येते आणि त्या बेंचवर बसते. तो बोलतो बघ, आता मला तिथं दिसतंय की एक म्हातारी बाई त्या बेंचवर बसलेली आहे, पण तू जे वर्णन करतोय, तू जे मुलगी सांगतोय मला, बाबा मला काही तिथं दिसत नाही ती. तो बोलतो यार असं कसं शक्य आहे? तो बोलतो खरंच यार मला काही दिसत नाही, तुझ्यासोबत कशाला खोटं बोलू. त्यावेळेस त्याच्या डोक्यामध्ये टूप पेटते की भाई, आपण जर पुन्हा या बस स्टॉपवरती ह्यावेळी जर सापडलो ना, तर कदाचित आपल्यासोबत काहीतरी वेगळं होणार आहे. आपण आत्ताच काही गोष्टीचा विचार केला पाहिजे. तिथून त्याच्या मित्राला बोलतो की चल. गाडीपाशी येतो. त्याचा मित्र थोडासा पाठीमागच होता. गाडीचा दरवाजा उघडतो तर त्याला गाडीच्या पाठीमागच्या सीटवरती तीच मुलगी बसलेली त्याला दिसते. तो पुन्हा त्या बेंचकडे पाहतो, पण ती मुलगी तिथं नव्हती. त्याला त्याच्या गाडीच्या मागच्या सीटवरती, बॅक सीटवरती त्याला बसलेली दिसते. आणि पलीकडनं त्याचा मित्र येतो, दरवाजा उघडतो. तो मित्र बोलतो की चल, आणि त्याच्या मित्राकडे थोडंसं त्याची नजर जाते, पुन्हा त्या बॅक सीटवर पाठीमागं पाहतो, तो ती मुलगी तिथनं गायब झालेली. ह्याला कळतं की यार आपला पिच्छा ती सोडणार नाही एवढ्या सहजासहजी. तो तिथं गाडीत बसतो, स्टार्टर मारतो का हॉटेलवरती जातो. तो जो त्याच्यासोबत 2-3 दिवसापासून घटनाक्रम घडत होता ना, तो त्याच्या मित्राला ना सगळी गोष्ट, सगळ्या घटना सविस्तर सांगतो की ॲक्च्युअलमध्ये काय घडलं होतं. काही वेळाने एक वेटर त्याच्या जवळ येतो आणि त्यांना बोलतो सर ऑर्डर. ते दोघे जेवणाची ऑर्डर देतात. आणि त्या वेटरचं कसं काय त्याच्या गाडीकडे लक्ष गेलं असेल त्यालाच माहिती. आणि तो वेटर मनोजला बोलतो की सर मॅडमला नाही जेवण करायचं का? तो बोलतो कुठं मॅडम, आम्ही दोघंच तर आहे. आणि त्यावेळेस मनोजला काहीतरी विचित्र वाटतं, म्हणजे काहीतरी त्याला वाटतं की यार आत्तासुद्धा काहीतरी होतंय का. आणि मनोज त्या गाडीच्याकडे पाहतो, गाडीची बॅक सीट त्याला दिसते. त्यावेळेस तीच मुलगी पाठीमागच्या सीटवरती बसलेली दिसली. जे तिथं दृश्य पाहतो, ते दृश्य पाहिल्यावरती मनोजला ना घाम फुटला होता. त्याचा मित्र त्याला बोलतो की यार तुझी काय तब्येत बिघडलीत का? तो बोलतो नाही रे, तो आपल्या गाडीत बघ कोण बसलंय. त्याचा मित्र त्या गाडीकडे पाहतो, पण त्याला त्यावेळेस कोणी दिसत नव्हतं. मनोजला ती व्यक्ती दिसत होती, ती मुलगी दिसली, पण त्याच्या मित्राला दिसली नाही. त्याचा मित्र बोलतो की थांब मी जाऊन येतो. त्याचा मित्र त्याच्या गाडीकडे जातो आणि मागचा दरवाजा उघडतो आणि त्याला आतमध्ये गाडीत बसून दाखवतो आणि तिकडनं बोलतो की हे बघ कोणी आहे का. त्यावेळेस ती मुलगी तिथनं गेलेली होती, गायब झाली होती. तर या अशा घटना असतात. खरंच आहे ना, म्हणजे प्रत्येकासोबत या गोष्टी होत नाही. माझ्यासोबत घडली तुमच्यासोबत होणार नाही, तुमच्यासोबत घडली माझ्यासोबत होणार नाही. हजारामधनं 10,000मधनं एखाद 2 व्यक्तीसोबत या घटना घडतात. जशी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, आपण देवाला मानतो, तसंच निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आहे. आपण आपल्या घरामध्ये जो बल्ब पेटतो, त्या बल्बमध्ये सुद्धा पॉवर ज्या असतात त्या 2 असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. दोन्हींचं कॉम्बिनेशन झाल्याशिवाय, दोन्ही एकत्र जुळल्याशिवाय बल्ब चालू होत नाही. तसाच काहीसा हा प्रकार आहे. जर पॉझिटिव्ह एनर्जी आहेत तर निगेटिव्ह एनर्जीसुद्धा आहेत. आणि लिटरली लोकांसोबत ह्या अशा घटना
होत राहणार. असे बरेचसे किस्से आहेत की काही लोक आहेत ना की एखाद्या सांगून स्वतःची चेष्टा करून घेत नाही, त्याच्यामध्ये कुणीच सांगत नाही. पण अशी काही लोक आहेत की त्यांच्यासोबत ज्या घटना घडल्यात, जे रिअल एक्सपिरियन्स त्यांना आलेत, हे त्यांना सांगूशी वाटतं की यार माझ्यासोबत अशा घटना घडल्यात, माझ्यासोबत असं घडले. अशी लोकंसुद्धा आहेत. मित्रांनो, हा घटनाक्रम, हा रिअल एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डरना मना है.